काल मुंबईमध्ये आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या मेळाव्यानंतर आज छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरात सुद्धा असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला। वैजापूर शहरातील एका प्रभागातील मतदार यादीमध्ये राहुल साळुंखे या तरुणाचं नाव नोंदवलेलं आहे। मात्र त्याच मतदार यादीत त्याचाच फोटो वापरून एका बनावट नावाची नोंदणी झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। विशेष म्हणजे जे बनावट नाव आहे त्यात लिंग आणि फोटो हा पुरुषाचा असून नाव मात्र महिलेचं आहे। या संदर्भात राहुल साळुंखे यांनी याआधी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली, पण कोणत्याही प्रकारची कारवाई तिथे झालेली नाहीये असं ते म्हणतात। या संपूर्ण प्रकरणाचा रियालिटी चेक आणि त्या मतदाराशी आमचे प्रतिनिधी नितीन थोरात यांनी संवाद साधलाय, बघूया। उघडकीस आणला होता, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चोरी त्यांनी खरं तर उघडकीस आणून दाखवली होती आणि आता त्यानंतर काही प्रकार राज्यात देखील समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी छत्रपती संभाजीनगरमध्ये असाच एक प्रकार तुम्हाला दाखवणार आहे। वैजापूर शहरातील राहुल साळुंखे नावाचा तरुण आपल्या सोबत आहे। त्याच्याकडे ही मतदार यादी आहे आणि त्याचं या वैजापूर शहरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये खरं तर त्याचं मतदान आहे आणि हे त्याचं 869 ला साळुंखे राहुल कैलास हे त्याचं मतदान आहे। हा त्याचा खरा फोटो आहे आणि त्याच यादीमध्ये एक बनावट नाव या ठिकाणी समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी आपण बघू शकतो की 592 नंबरला शेलार विमल मच्छिंद्र नाव आहे, महिलेचं नाव आहे, लिंग मात्र पुरुष दाखवण्यात आलेला आहे आणि फोटो देखील पुरुषाचा आहे। या सगळ्या संदर्भात नेमकं ही बाब त्याच्या कशा निदर्शनास आणि त्याला कधी हे लक्षात आलं हे जाणून घेण्यासाठी स्वतः राहुल आपल्या सोबत आहे। दादा, कसा प्रकार घडला आणि तुझ्या कधी निदर्शनास आला? मला मागील 4-5 महिन्यापूर्वी हा प्रकार लक्षात आला, तर मी सहज माहिती घेतली का माझा हा फोटोचा कोणी दुसरा वापर करतोय काय। पण माझा मी एक मागील निवडणुकीत झाले 4 निवडणुकात मी मतदान करतोय, मी एकाच वोटरचा वापर करतोय। तर आता हे सध्या मला लक्षात आलं का माझा कोणीतरी फोटोचा वापर करतोय। आता तर या फोटोचा वापर कशामुळे होतोय, कुठं होतोय हे काय मला लक्षात येत नाही। या सगळ्या संदर्भात तक्रार कधी अधिकाऱ्यांकडे केली होती का? अधिकाऱ्यांकडून काही उत्तर मिळालंय का आणि याबाबत तुम्ही कधी पाठपुरावा केलाय का नागरिक म्हणून? मी नगरपालिकेचे बिगोज साहेब यांच्याकडे तक्रार केली होती, पण माझ्याकडे आता तारीख लक्षात नाहीये। ते मी तक्रार घेतली होती माझ्याकडून, आता पुढं काय झालं काय माहित नाही मला। नागरिक म्हणून काय वाटतं अशा पद्धतीचा हा घोळ होणं काय आहे? हे प्रशासनाचं अपयश म्हणायचं? खरंच अपयशच मान्य करत नाही। अपयश तक्रार केल्यानंतरही दखल होत नाही, तरी दखल होत नाही, हे खरं आहे। आता काय तुम्ही तक्रार करणार आहे? आता परत तक्रार करणार, एक डेंबर तक्रार करणार मी परत। माझा सहकारी माऊली पवारसह मी नितीन थोरात, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।